अभिनेता सलमान खान याला ब्रेन न्यूरिझम या आजाराने ग्रासलेला आहे। या संबंधी त्यांनी स्वतःनीच वक्तव्य केलं। त्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळते। नेमका हा आजार काय आहे, यामुळे काय होतं, हा बरा होतो का नाही आणि याने किती त्रास होतो हे देखील चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे। आपल्यासोबत कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तुषार पालवे सर आहेत। सर, सगळ्यात आधी तर तुमचं स्वागत आहे लोकशाही मराठी चॅनल्समध्ये। आणि यासोबतच सलमान खान हा खूप मोठा अभिनेता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सध्या तो आजाराने ग्रासलेला आहे। काय नेमका त्याला आजारांनी का झाला असेल हा त्याला आजार? आम्हालाही मीडियामधूनच कळालेलं आहे। असं म्हणण्यात आलेलं आहे की सेरेब्रल अॅन्युरिझम प्रकारचा आजार झालेला आहे। सेरेब्रल अॅन्युरिझम म्हणजे एक आपली जी वाहिनी असते ज्याच्यात ब्लड वाहून किंवा आर्टरी म्हणतात त्याला, त्या आर्टरीमध्ये एक फुगा तयार होतो। एका आर्टरीची एका साईडची वॉल जी असते ती वीक होते। त्याचे बरेचसे कारण असतात वीक का होते, तर तिथे फुगा तयार होतो आणि त्याला म्हणतात अॅन्युरिझम। म्हणजे उदाहरणार्थ आता ही आर्टरी नॉर्मल शेपची असते, तर इथे याचा हा फुगा तयार झाला, याला म्हणतात तो अॅन्युरिझम। याचे बरेचसे कारण असतात। अॅन्युरिझम बऱ्याच वेळा काही काही लोकांमध्ये असतो, त्यांना कळत सुद्धा नाही। खूप वेळा असं होतं। त्याचे मेन जे कारण असतात ते काही कारण जन्मजात असतो, काही लोकांना हाय ब्लड प्रेशरमुळे होतो, काही लोकांना ॲथेरोस्क्लेरोसिसमुळे होतो। ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे रक्तवाहिनीमध्ये फॅटच्या गाठी तयार होतात आणि त्या ठिकाणी ते वीक व्हायला लागतं आणि तिकडे अॅन्युरिझम होतो। याने त्रास होतो का? म्हणजे जो पेशंट असतो, रुग्ण आहे, त्याला हा त्रास किती होतो या सगळ्यामुळे? हो, अॅन्युरिझम हा बॉडीमध्ये कुठच्या ठिकाणी होऊ शकतो, पण जर तो ब्रेनमध्ये असेल म्हणजे सेरेब्रल अॅन्युरिझम हा खूप खूप धोकादायक असतो आणि त्याच्यामुळे खूप सिव्हिअर ब्लिडिंग झालं तर जीव सुद्धा जाऊ शकतो। अॅन्युरिझममध्ये प्रकार असतात। एक असतो रप्चर्ड अॅन्युरिझम, एक असतो अनरप्चर्ड अॅन्युरिझम। रप्चर म्हणजे जो अॅन्युरिझमचा जो फुगा असतो फुगतो आणि फुटतो आणि त्याच्यामुळे ब्रेनमध्ये ब्लिडिंग होतं, त्याला म्हणतात रप्चर अॅन्युरिझम। आणि कधी खूप वर्षानुवर्षे तो फुगलेला असतो पण फुटत नाही। तर या दोन्ही गोष्टींमध्ये वेगवेगळे त्रास होतो पेशंटला। जर अनरप्चर्ड अॅन्युरिझम असेल तर तेव्हा त्यांना कधी कधी डोकं दुखतं, डोळ्याच्या वर डोकं दुखतं, दृष्टी थोडीशी पेरिफेरी साईडला कमी होते, एवढे सिम्पटम्स असतात आणि कधी कधी हेडेक होतात। पण जेव्हा रप्चर होतं म्हणजे अॅन्युरिझम रप्चर होतो तेव्हा त्यांना सिव्हिअर हेडेक होतं। सिव्हिअर हेडेक होऊ शकतो, त्यांना स्ट्रोक येऊ शकतो, जो हे म्हणतात त्याला पॅरालिसिस, तो प्रकार होऊ शकतो। तर हे खूप धोकादायक असतं। जोपर्यंत तो रप्चर होत नाही तोपर्यंत युजली लोकांना कळत सुद्धा नाही, पण रप्चर जर झालं तर लगेच त्याला इमर्जन्सी ट्रीटमेंट करावं लागते आणि त्याचा जीव वाचवावा लागतो। म्हणजे जीवाचा धोका आहे याच्यामध्ये। तर याच्यात आपण ट्रीटमेंट कशी करणार? जर आपल्याला अँजिओग्राफीमध्ये आपण जेव्हा कार्डियक अँजिओग्राफी करतो तेव्हा काही काही पेशंटला कळतं की त्यांना अॅन्युरिझम आहे, चुकून कळतं, म्हणजे किडनीच्या ठिकाणी किंवा ब्रेनच्या ठिकाणी। तर अशा वेळी आपण एक सर्जरीचा प्रकार असतो त्याला म्हणतात क्लिपिंग। आपण त्या ठिकाणी क्लिपिंग करतो आणि कधी कधी आपण एक वायरिंग करतो, त्याच्यामुळे अॅन्युरिझमचा इकडचा ब्लड सप्लाय कमी होतो आणि रप्चरचा चान्स कमी होतो। हा एक उपाय आहे। दुसरे जे बाकी उपाय आहेत तो त्याचं कारण जे असतं हाय ब्लड प्रेशर आणि ॲथेरोस्क्लेरोसिस, त्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट करावं लागते। ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय? जेव्हा बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल खूप वाढतं त्याचं डिपॉझिशन ब्लड वेसलमध्ये व्हावं होतं आणि त्याच्यामुळे हा आजार निर्माण होतो। तर त्याची ट्रीटमेंट करणं महत्त्वाचं आहे। हेवी मॉर्फोमेशन हा देखील आजार त्यासोबत झालेला आहे असं म्हटलं जातं। हा आजार नेमका काय आहे आणि ह्याच्यावर कसे उपचार केले जातात? हे सुद्धा आम्ही ऐकलेलं आहे। तसं एव्ही मॉल्फॉर्मेशन म्हणजे आपल्याकडे शरीरात एक जी नस असते ती रक्त घेऊन जाते आणि दुसरी जी नस असते रक्त परत हार्टकडे आणते। हा पण मेंदूलाच होतो? नाही, हा कुठेही होऊ शकतो। आता आम्ही युट्रसमध्ये झालेलं सुद्धा बघितलंय। तर याला म्हणतात एव्ही म्हणजे ॲट्रिओव्हेनस मालफॉर्मेशन। जेव्हा ॲट्रिओव्हेनसचं ॲबनॉर्मल कनेक्शन होतं त्याला म्हणतात एव्ही मालफॉर्मेशन। त्याच्यामुळे सुद्धा अॅन्युरिझम एवढा तो धोकादायक नाही आहे, पण हेडेक वगैरे होणं, स्ट्रोक येणं असे प्रकार होऊ शकतात, ॲम्ब्युलिझम होऊ शकतो आणि कळणं खूप मुश्किल असतं या गोष्टी बेसिकली।
जेव्हा माणसाला खूप सारखं हेडेक होतं, आता म्हणजे बऱ्याच लोकांना हेडेक होत राहतं, आपण इग्नोर करतो की आता मी ॲसिडिटीमुळे हेडेक होतंय, ब्लड प्रेशरमुळे हेडेक होतंय. त्यावेळी प्रत्येक वेळी माणूस अँजिओग्राफी किंवा MRI करत नाही. आणि जेव्हा आपण MRI आणि अँजिओग्राफी करतो तेव्हा या गोष्टी कळतात. जसं तुम्ही सांगितलं सर की एन्जिओप्लास्टी करावी लागेल किंवा मग इतर ज्या गोष्टीनुसार ते हे सगळे आजार कळतात. आता सलमान खानला कळाले, त्यांनी सांगितलं स्वतः की मला हे आजार झाले, त्याच्याबाबत मी उपचार घेतोय. उपचार घेत असताना किंवा उपचार सुरू असताना खूप जास्त त्रास होतो का हे सगळं त्याच्या म्हणजे जे उपचार सुरू आहेत ते देखील त्रासदायक असतात का, त्यांनी काही त्रास होतो? आता आपल्याला मीडियामधून कळलं की सलमान खानला हे झालं अॅन्युरिझम. ते अतिशय वाईट वाटतं आम्हाला, असं काही त्याला व्हायला नको. खूप आपला चाहता अभिनेता आहे आणि लहानपणापासून त्याचे आम्ही पिक्चर बघत आलेलो आहोत. आता तरी बघून असं वाटतं की तो अनरप्चर्ड प्रकारचा असावा आणि ट्रीटमेंट करताना सहसा त्यांना काही इश्यू होणार नाही आहेत. खूप रेअर चान्स आहे की काही कॉम्प्लिकेशन होतील. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर सगळ्यांचाच चाहता आहे सलमान खान, त्यामुळे त्याला काही होऊ नये यासाठी सगळेच म्हणजे त्यांचे फॅन्स असतील, बाकी जर चित्रपटसृष्टीतले त्याचे मित्र असतील, देवाकडे प्रार्थना करतात की त्याला काय होऊ नये. डॉक्टरांनीही सांगितलंय की ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि सध्या तो दिसतोय त्यानुसार त्याला काही होणार नाही, उपचाराने तो बरा होईल. मात्र आता हे उपचार होऊन तो कधीपर्यंत बरा होतोय याकडे देखील लक्ष ठेवावं लागेल आणि त्याचे चाहते जे आहेत ते देवाकडे अल्लाकडे त्याच्या नक्कीच प्रार्थना करत असतील. कॅमेरामन सुनील सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.